की मेंदूचं आरोग्य धोक्यात येण्यामागची 11 मुख्य कारण. पहिलं आणि महत्वाचं कारण ते म्हणजे मेंदूला किंवा तुमच्या डोक्याला गंभीर इजा किंवा मार लागणं. पडला असाल किंवा ऍक्सिडेंट झाला असेल किंवा अजून काय झालं असेल तर अशा वेळी तुम्हाला मेंदूच्या समस्या उद्भवू शकतात. दुसरं महत्वाचं कारण आहे मेंदूमध्ये किंवा तुमच्या मणक्याच्या मध्ये असणारे जे मज्जारज्जू आहेत किंवा जे स्पायनल फ्लुइड आहे तिथला संसर्ग होणं, तिथं इन्फेक्शन होणं, व्हायरसचं असेल किंवा बॅक्टेरियाचं, याच्यामुळे देखील मेंदूच्या समस्या उद्भवतात. तिसरं कारण आहे मेंदूच्या मध्ये गाठ येणं किंवा मेंदूच्या मध्ये रक्तस्राव होणं. चौथं कारण आहे थायरॉइडचे आजार असणं, किडनी किंवा लिव्हरचे आजार असणं किंवा पॅरालिसिस म्हणजेच मेंदूचा पक्षाघात होणं, ज्याच्यामध्ये मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांच्या मध्ये रक्ताची किंवा चरबीची किंवा अजून कसली गाठ निर्माण झाल्यामुळे तिथला रक्तपुरवठा बंद होतो आणि मेंदूचा तो भाग व्यवस्थित काम करत नाही आणि तो भाग ज्या शरीराच्या भागाला नियंत्रित ठेवतो त्या भागाच्या हालचाली देखील काय होतात, कमी होऊन जातात, ज्याला आपण पॅरालिसिस झाला असं आपण म्हणतो. किंवा उच्च रक्तदाब असेल, रक्तातील साखर अनियंत्रितपणे वाढली असेल तर अशा वेळी देखील मेंदूच्या या समस्या उद्भवू शकतात. पाचवं महत्वाचं कारण आहे व्हिटॅमिन B12 म्हणजे सायनोकोबालामाइन नावाचं जे जीवनसत्व आहे त्याच्या कमतरतेमुळे देखील आपल्याला ही समस्या जाणवू शकते. सहावं कारण, जर तुम्ही सतत ताणतणावामध्ये असाल, सतत डिप्रेशन मध्ये असाल, अँझायटी मध्ये सतत अतिविचार करत असाल, रागराग चिडचिड होत असेल, सतत तुम्ही उदासीमध्ये दुःखीमध्ये राहत असाल, सतत तुम्ही नकारात्मक विचार करत असाल, याच्यामुळे देखील मेंदूची कार्यक्षमता कमी होते. आठवं महत्वाचं कारण आहे ते म्हणजे तंबाखू, दारू, सिगारेट, बिडी किंवा कुठल्याही ड्रगचं, नशिल्या पदार्थांचं व्यसन असणं, याच्यामुळे देखील आपला मेंदू भ्रष्ट होतो. आपल्या मेंदूवर आपला ताबा राहत नाही आणि त्याचा परिणाम म्हणून हळूहळू मेंदूच्या पेशी निष्क्रिय व्हायला लागतात या व्यसनी पदार्थांच्यामुळे आणि एक वेळ आपल्याला या मेंदूच्या सगळ्या आजारांना सामोरं जावं लागतं. नववं महत्वाचं कारण आहे दररोज पूरक पोषक समतोल वेळेवर आहार न घेणं, सोबतच दिवसभरामध्ये मुबलक पुरेसं पाणी न पिणं. 10वं महत्वाचं कारण आहे काही औषधोपचार जर खूप दिवसापासून तुम्हाला चालू असतील तर त्याचे दुष्परिणाम म्हणून, साईड इफेक्ट म्हणून सुद्धा मेंदूच्या या समस्या उद्भवू शकतात. आणि 11वं सगळ्यात महत्वाचं, खरं तर सगळ्यात पहिल्यांदा घ्यायला पाहिजे होतं हे, ते कारण आहे म्हणजे स्क्रीन टाइम म्हणजे तुमच्या मोबाईल बघण्याचं प्रमाण किंवा टीव्ही बघण्याचं, लॅपटॉप बघण्याचं प्रमाण असेल, हे जर प्रमाण जास्त असेल तर याच्यामुळे देखील तुमच्या मेंदूच्या समस्या खूप वाढतात.